नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करते। आजचं आपलं लेक्चर बीकॉम फायनल इयर मराठी मीडियम साठी फायनान्शियल अकाउंटिंग। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉब्लेम नंबर 2 चा फर्स्ट पोर्शन मागील लेक्चर मध्ये बघितलेला होता। आता आपण सेकंड पोर्शन या लेक्चर मध्ये बघणार आहोत। तर जे ऍक्च्युअल सोल्युशन आहे, आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायची होती आणि कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करण्यासाठी जे काही इम्पॉर्टंट मुद्दे आहे, इम्पॉर्टंट नोट्स पॉइंट्स आहेत, ते आपण कॅल्क्युलेट केलेले होते मागील लेक्चरमध्ये आणि त्या आधारावर आपल्याला त्याचा यूज आपल्याला या कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये करायचा आहे। तर चला तर बघूया कशा पद्धतीने तयार केली जाते कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट। आता याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट का म्हटलं आहे, तर ही जी बॅलन्स शीट आहे ही आपल्याला होल्डिंग कंपनीच्या बुक्स मध्ये तयार करायची आहे आणि त्यामध्ये होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी या दोन्हीच्या असेट्स अँड लायबिलिटीज कंबाईन केल्या जातात। त्यामुळे या बॅलन्स शीटला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट असं म्हटलं गेलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करत असताना हेडिंग द्यायचं आहे कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ पी लिमिटेड अँड इट्स सबसिडरी क्यू लिमिटेड आणि ॲज ऑन 31 मार्च 2000 ज्या वर्षाची बॅलन्स शीट आपण तयार करत असेल ते वर्ष सुद्धा आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। देन लायबिलिटीज असेट्स। आता आपण एक साइड आधी कंप्लीट करूया। तर आधी आपण लायबिलिटी साइड बघतो आहे। तर लायबिलिटी साइडला आपण सर्वात आधी घेत असतो इश्यूड अँड पेड अप कॅपिटल किंवा शेअर कॅपिटल। त्यासोबतच जर ऑथराइज शेअर कॅपिटल असेल होल्डिंग कंपनीचं तर ते सुद्धा लिहिलं जाईल। मात्र या ठिकाणी शेअर कॅपिटल लिहित असताना फक्त आणि फक्त होल्डिंग कंपनीचं शेअर कॅपिटल आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। सबसिडरी कंपनीचं शेअर कॅपिटल, सबसिडरी कंपनीचे रिझर्व्ह अँड सरप्लस कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये येणार नाही। ही एक प्रिकॉशन काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे की जेव्हा शेअर कॅपिटल आणि जनरल रिझर्व्ह आपण या ठिकाणी लिहितो आहे किंवा रिझर्व्ह अँड सरप्लस जेव्हा आपण इथे लिहितो आहे, तर रिझर्व्ह अँड सरप्लस आणि कॅपिटल या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त होल्डिंग कंपनीचेच घ्यायचं आहे। क्लिअर? तर या ठिकाणी इश्यूड अँड पेड अप कॅपिटल बॅलन्स शीट मध्ये आपल्याला दिलेलं आहे। जी पी लिमिटेड कंपनी आहे आपली होल्डिंग कंपनी, त्या होल्डिंग कंपनीचं जे शेअर कॅपिटल आहे ते आहे ₹8 लाख। देन त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस सुद्धा आपल्याला होल्डिंग कंपनीचंच घ्यायचं असल्या कारणाने या ठिकाणी आपल्याला कॅपिटल रिझर्व्ह आणि जनरल रिझर्व्ह दोन्ही बॅलन्स शीट मध्ये आपल्याला दिलेलं आहे। तर कॅपिटल रिझर्व्ह आहे ₹1,50,000 आणि जनरल रिझर्व्ह आहे ₹1,40,000। क्लिअर? त्यानंतर येते आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स लिहिताना सुद्धा आपल्याला फक्त होल्डिंग कंपनीचंच बॅलन्स त्या ठिकाणी लिहायचं आहे। सबसिडरीचं येणारच नाही तसंही, कारण जे होल्डिंग सबसिडरी कंपनीचं जे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स असेल ते आपण एकतर कॅपिटल अकाउंट किंवा रेव्हेन्यू अकाउंट मध्ये घेत असतो। जनरल रिझर्व्ह जरी असेल तरी ते कॅपिटल प्रॉफिटच्या कॅल्क्युलेशन मध्ये जात असते, बरोबर आहे। त्यामुळे या ठिकाणी मग उरते काय की होल्डिंग कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स। तर या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पी लिमिटेड म्हणजे होल्डिंग कंपनीचं बॅलन्स किती आहे, प्रॉफिट ₹2,60,000 बॅलन्स शीट मध्ये दिलेलं असेल। किती आहे? ₹2,60,000। यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे शेअर इन रिव्हेन्यू प्रॉफिट ऑफ पी लिमिटेड। पी लिमिटेडचा रिव्हेन्यू प्रॉफिट मधला जो काही हिस्सा असेल, जो काही शेअर असेल, तो आपल्याला या ठिकाणी ऍड करायचा आहे 67,500। क्लिअर? जेव्हा आपण रिव्हेन्यू प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं, रिव्हेन्यू प्रॉफिटचे आपण 2 पार्ट केलेले होते, शेअर ऑफ पी लिमिटेड अँड शेअर ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स। तर शेअर ऑफ पी लिमिटेड जो आहे तो पार्ट आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये ऍड करायचं आहे, प्लस करायचं आहे। बाहेर अमाऊंट येईल 3,27,500। क्लिअर? त्यानंतर अदर ज्या लायबिलिटीज आपल्या राहिलेल्या असतील त्या सर्व लायबिलिटीज लिहायच्या आहे 1 by 1। त्यानंतर लोन आहे। लोन्स मध्ये पी लिमिटेड आणि क्यू लिमिटेड वेगवेगळं आपण या ठिकाणी दाखवू शकतो। पी लिमिटेडचं लोन आहे
2 लाख, क्यू लिमिटेड मध्ये आहे ₹1 लाख, असं टोटल लोनची अमाऊंट बाहेर येईल आहे ₹3 लाख. क्लिअर. त्यानंतर आहे करंट लायबिलिटीज. आता करंट लायबिलिटीज मध्ये क्रेडिटर्स आहे आपल्याकडे, बिल्स पेएबल आहे. मात्र क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबलशी रिलेटेड जे इंटरडेप्ट ट्रान्झॅक्शन आहे ते आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेले आहे. तर काय ते इंटरडेप्ट ट्रान्झॅक्शन आहे ते आपण तसंही मागील लेक्चरमध्ये बघितलेलंच आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी पुन्हा एकदा यामध्ये मी रिपीट करणार. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये इन्फॉर्मेशन नंबर 1 आहे, बिल्स पेएबल ऑफ क्यू लिमिटेड इन्क्लूड्स ₹30,000 ड्यू टू पी लिमिटेड. म्हणजे जे क्यू लिमिटेडचे बिल्स पेएबल असतील त्या बिल्स पेएबल मध्ये क्यू लिमिटेडला पी लिमिटेडला देणे असणारे ₹30,000 बिल्स पेएबल यामध्ये इन्क्लूड आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, या बिल्स पेएबल मध्ये म्हणजे क्यू लिमिटेडच्या बिल्स पेएबल मध्ये 30,000 इन्क्लूड आहे. कोणते? की जे आपल्याला पी लिमिटेडला द्यायचे आहे. आता क्यू लिमिटेडच्या बिल्स पेएबल मध्ये आहे, तर पी लिमिटेडच्या दृष्टीने ते काय असतील? बिल्स रिसिवेबल असतील. तर पी लिमिटेडचे जे बिल्स रिसिवेबल असेल त्या बिल्स रिसिवेबल मधनं सुद्धा आपल्याला ते इंटर को ओविंग जे आहे ते लेस करायचं आहे. काय आहे? बिल्स रिसिवेबल. क्लिअर. बिल्स रिसिवेबल मधनं 30,000 लेस करायचे आहे. त्यानंतर दुसरा आहे सन्ड्री क्रेडिटर्स ऑफ पी लिमिटेड इन्क्लूड्स ₹50,000 ड्यू टू क्यू लिमिटेड. म्हणजे पी लिमिटेडच्या सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये क्यू लिमिटेडला देणे असणारे जे ₹50,000 क्रेडिटर्स आहे ते यामध्ये इन्क्लूड आहे. क्लिअर. तर यामधनं जे क्रेडिटर्स आहे ते क्रेडिटर्स आपल्याला आधी घ्यायचं आहे. पी लिमिटेड आणि क्यू लिमिटेडचे कंबाईन करा आणि त्यानंतर त्यामधनं इंटर को ओविंग लेस करायचं आहे. इंटरडेप्ट किंवा इंटर को ओविंग सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर पी लिमिटेडचे क्रेडिटर्स आहे ₹1,50,000, क्यू लिमिटेडचे क्रेडिटर्स आहे ₹60,000 प्लस केल्यानंतर आपल्याला टोटल क्रेडिटर्स आहे ₹2,10,000. त्यामधनं आपल्याला क्यू लिमिटेडचे जे क्रेडिटर्स क्यू लिमिटेडला जे देणे आहे आपले क्रेडिटर्स म्हणून, तर ते आहे ₹50,000. तर ते आपल्याला लेस करायचं आहे इंटर को ओविंग ड्यू टू क्यू लिमिटेड. ₹50,000 लेस केल्यानंतर बाहेर अमाऊंट येईल आहे ₹1,60,000. आता प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होत असतात. जसं या क्रेडिटर मधून लेस झाला आहे तर डेटर मधून सुद्धा लेस होईल. म्हणजे पी लिमिटेडच्या क्रेडिटर मध्ये आहे तर क्यू लिमिटेडच्या डेटर मध्ये ते असतील. बरोबर आहे. तर क्यू लिमिटेडच्या डेटर्स मध्ये आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. डेटर्स पी लिमिटेडचे 1,50,000, देन क्यू लिमिटेडचे डेटर्स आहे ₹1 लाख. त्यानंतर टोटल होईल आहे ₹2,50,000. त्यानंतर त्यामधनं लेस होईल इंटर को ओविंग ड्यू फ्रॉम क्यू लिमिटेड. म्हणजे क्यू लिमिटेड कडून आपल्याला जे रिसिव्ड होणार आहे ते आहे ₹50,000 आणि टोटल बाहेर अमाऊंट येईल आहे ₹2 लाख. क्लिअर. तर या ठिकाणी जे सन्ड्री क्रेडिटर्स ऑफ पी लिमिटेडच्या सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये जे क्यू लिमिटेडला देणे असणारे 50,000 लेस झाले आणि क्यू लिमिटेड या ठिकाणावरून म्हणजे डेटर्स मधून सुद्धा ₹50,000 लेस. क्लिअर. त्यानंतर त्याच पद्धतीने बिल्स पेएबल आहे. बिल्स पेएबल मधनं आपल्याला टोटल बिल्स पेएबल काढायचे आहे. पी लिमिटेडचे टोटल बिल्स पेएबल ₹1 लाख, क्यू लिमिटेडचे आहे ₹40,000. टोटल बिल्स पेएबल होईल आहे ₹1,40,000. त्यामधनं लेस होईल इंटर को ओविंग ड्यू टू पी लिमिटेड. म्हणजे पी लिमिटेडला ड्यू असणारी जी इंटर को ओविंग आहे ती या ठिकाणावरून लेस होईल ₹30,000 आणि बाहेर अमाऊंट आहे ₹1,10,000.
आता या बिल्स पेएबल मध्ये आहे तर याचाच दुसरा पार्ट आहे बिल्स रिसिवेबल. म्हणजे ज्या एका कंपनीच्या दृष्टीने जर ते बिल्स पेएबल आहे तर दुसऱ्या कंपनीसाठी ते बिल्स रिसिवेबल असते. तर या ठिकाणावरून बिल्स रिसिवेबल मधनं पी लिमिटेडचे बिल्स रिसिवेबल ₹1 लाख, क्यू लिमिटेडचे बिल्स रिसिवेबल आहे ₹50,000, टोटल बिल्स रिसिवेबल आहे ₹1,50,000. त्यामधनं लेस होईल इंटरकोविंग ड्यू फ्रॉम क्यू लिमिटेड. क्यू लिमिटेड कडून ड्यू असलेले आहे ₹30,000 लेस केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळेल बिल्स रिसिवेबलची 1,20,000. या पद्धतीने क्रेडिटर्स आणि बिल्स रिसिवेबल पेएबल कॉस्टच्याही मध्ये जर काही इंटरडेप्ट ट्रान्झॅक्शन असतील म्हणजे होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी यांच्यामध्ये जर काही इंटरडेप्ट व्यवहार झालेले असतील तर ते कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये शो केले जात नाही. त्यामुळे ते कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मधून लेस करायचे असते. क्लिअर. त्यानंतर उर्वरित लायबिलिटीज आपल्याला लिहायचे आहे. लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स आपण करंट लायबिलिटीज मध्ये क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल घेतलं. त्यानंतर आपण जे इम्पॉर्टंट जे नोट आहे त्यामध्ये जे आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट ते आपली लायबिलिटी असते आणि ती आपल्याला लायबिलिटी साइडला शो करायची असते जी की मायनॉरिटी इंटरेस्ट 1,37,500. जर कॅपिटल रिझर्व्ह आपलं कॅल्क्युलेशन मध्ये आलेलं असतं तरी ते सुद्धा आपण या ठिकाणी लायबिलिटी साइडला ते शो केलं असतं. परंतु या ठिकाणी गुडविल आपलं आलेलं होतं आणि ती गुडविल जी अमाऊंट आहे गुडविलची जी अमाऊंट आहे ती आपल्याला लिहायची असते असेट साइडला फिक्स असेट्स मध्ये. तर ते आपण असेट साइडला लिहूया. लायबिलिटी साइड क्लिअर झालेली आहे. आता बघायचं आहे आपल्याला असेट साइड. असेट साइडला फिक्स असेट सर्वात आधी आपण घेत असतो. त्यामध्ये गुडविल. आता गुडविल घेत असताना पी आणि क्यू लिमिटेड दोन्हीची गुडविल यामध्ये आपल्याला दिलेली आहे. पी लिमिटेडची गुडविल बॅलन्स शीट मध्ये दिलेली आहे ₹2 लाख आणि क्यू लिमिटेड मध्ये जी गुडविलची अमाऊंट आहे ती आहे ₹65,000. तर ₹65,000 घेत असताना जी ऍक्च्युअल बॅलन्स शीट मध्ये जी गुडविलची अमाऊंट दिलेली आहे ती आहे ₹50,000 आणि जी आपली कॅल्क्युलेशन मध्ये आलेली गुडविल आहे ₹15,000. या पद्धतीने टोटल क्यू लिमिटेडची गुडविल आहे ₹65,000 आणि बाहेर अमाऊंट येईल आहे ₹2,65,000. क्लिअर. त्यानंतरची असेट आहे प्लांट. प्लांट मध्ये पी लिमिटेडची प्लांट आहे ₹5 लाख, क्यू लिमिटेडचे प्लांट आहे ₹2,50,000. टोटल प्लांट आहे ₹7,50,000. त्यानंतर बिल्डिंग्स. बिल्डिंग्स मध्ये पी लिमिटेडची बिल्डिंग आहे ₹2 लाख, क्यू लिमिटेडची आहे ₹1 लाख. टोटल बिल्डिंगची अमाऊंट ₹3 लाख. देन करंट असेट्स. आता करंट असेट्स मध्ये स्टॉक दिलेला आहे. पी लिमिटेडचा आहे 1,20,000, क्यू लिमिटेड मध्ये 90,000, टोटल 2,10,000. या ठिकाणी काहीही करायचं नाही. पी लिमिटेड क्यू लिमिटेड दोन्हीच्या असेट एकत्र करायच्या आणि टोटल बाहेर आउटर कॉलम मध्ये अमाऊंट लिहायची. त्यानंतर करंट असेट्स मध्ये डेटर्स. डेटर्स आताच आपण बघितलेलं आहे की पी लिमिटेड आणि क्यू लिमिटेड त्यामधून इंटरकोविंग जी आहे लेस केल्यानंतर बाहेर लिहिलेले आहे ₹2 लाख. त्यासोबतच बँक करंट असेट्स आहे. पी लिमिटेडचे बँक बॅलन्स आहे ₹1,70,000, क्यू लिमिटेडचं बँक बॅलन्स आहे ₹50,000 असे टोटल 2,20,000. त्यानंतर लोन्स अँड ऍडव्हान्सेस आपल्याला दिलेलं आहे की बॅलन्स शीट मध्ये आपल्याला लोन्स अँड ऍडव्हान्सेस दिलेलं आहे फक्त क्यू लिमिटेडचं. तर या ठिकाणी फक्त क्यू लिमिटेडचं लोन्स अँड ऍडव्हान्सेस येईल ₹60,000. त्यानंतर बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल मध्ये पी लिमिटेडचे 1 लाख, क्यू लिमिटेडचे बिल्स रिसिवेबल 50,000, टोटल 1,50,000 आणि इंटरकोविंग लेस होईल 30,000 असं बाहेर अमाऊंट येईल 1,20,000. या पद्धतीने आपल्याला सर्व लायबिलिटीज अँड असेट्स लिहायचे आहे. इंटर डेप्ट असेल इंटरकोविंग असेल तर ते त्यामधनं लेस करायचं आहे आणि बाकी सर्व असेट्स आणि लायबिलिटीज आपल्याला ऍज इट इज होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी दोन्ही कंबाईन करून या ठिकाणी लिहायचे आहे.
मात्र शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह अँड सरप्लस फक्त होल्डिंग कंपनीचंच घ्यायचं आहे, सबसिडरी कंपनीचं घ्यायचं नाही. दॅट्स ऑल. हे या पद्धतीने आपण सर्व लायबिलिटीज अँड असेट्स लिहिले. आता आपल्याला टोटल करायचे आहे. जेव्हा आपण बॅलन्स शीटची टोटल करतो आहे तर आपल्याला दोन्ही बाजूचे टोटल मिळेल ₹21,25,000. 21,25,000. आणि या पद्धतीने आपला जो प्रॉब्लेम नंबर 2 होता होल्डिंग कंपनीचा तो या ठिकाणी कंप्लीट होतो आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. आधी आपल्याला सर्व इम्पॉर्टंट पॉइंट्स कॅल्क्युलेट करायचे आहे, कॅल्क्युलेशन करायचे आहे, फाइंड आउट करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायची आहे. तर आपले जे पेपर्स आहेत ते आय थिंक ऑनलाईन होतील, पण त्यासाठी आपल्याला ज्या बारीक सारीक गोष्टी किंवा छोट्या छोट्या गोष्टी माहिती असायला पाहिजे त्या आपल्याला या व्हिडिओज मधनं माहिती होऊन जाईल. त्यामुळे सर्व व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आणि जर काही त्यामध्ये नसेल समजलं, काही अडचणी असेल, काही तुमचे प्रश्न असेल तर मला तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर विचारू शकता. धन्यवाद.